हे खास विद्यार्थ्यांसाठी म्हणून रेकॉर्डिंग करून ठेवूयात. याला ज्याला बोलीभाषेत कुरूप किंवा कॉन म्हणतात त्याला आपल्या आयुर्वेदीय पुस्तकांमध्ये कदर असं नाव आहे. त्याला वेगळी वेगळी चिकित्सा केली जाते. त्याच्यात मुख्य करून शस्त्रकर्म आणि अग्निकर्म अशा 2 ट्रीटमेंट आहेत. रितसर सर्जरी आयुर्वेदीय पुस्तकांमध्ये पण सांगितलेली आहे. जी फर्स्ट इयरची मुलं व्हिडिओ पाहतील त्यांनी असं लक्षात घ्यावं की आयुर्वेदाचं 8 अंगांपैकी एक महत्त्वाचं अंग शस्त्रकर्म आहे. त्यामुळे त्यांनी कदरासाठी शस्त्रकर्म सांगितलेलंच आहे. त्याच्यात मार्गदर्शन असं आहे की ते मुळापासून काढावं आणि पुन्हा त्याच्यावर अग्निकर्म करावं. जेव्हा मध्यम वयाचा 30शीतला 32शीचा बलवान रुग्ण असतो, शीत ऋतू असतो, अशा वेळेला ती पूर्ण प्रोसेस फॉलो करणं सोपं जातं. हा मुलगा 16 वर्षाचा आहे, अजूनही आयुर्वेदिक पुस्तकांच्या हिशोबाने बालवयात आहे. त्यामुळे दोन्ही प्रोसिजर्स करण्याऐवजी अग्निकर्म करत करत हे वरचं जे मांस आहे ते मृत होईल अशी व्यवस्था करायची आणि नंतर काढत राहायचं. असा साधारण उपाय टेक्निकल सोय म्हणून केला जातो. त्याच्यासाठी ही पंचधातूची शलाका तापवायची, अग्नितप्त करायची चांगली आणि आधी मूळ कदरावर चटका बसला तर सांगा का बसणारच आहे चटका, आणि चटका बसला तरच उपयोग होणार आहे. आणि त्याच्या पूर्ण सरकमफरन्स ज्याला मराठीमध्ये परिघ म्हणतात, त्या पूर्ण परिघावर अग्निकर्म करून घ्यावं. जेव्हा अग्निकर्माची थिअरी आपण शिकू तेव्हा त्याचे बेनिफिट्स काय काय असतात हे सगळं तुम्हाला वाचायला ऐकायला मिळेलच. पण प्रोसेस कशी असते हे डिटेल पाहता यावं याच्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तेव्हा रेफर करू शकता. कारण प्रत्येक वेळेला एकदा बघून सगळ्या गोष्टी लक्षात येत नाहीत. SIPT स्टुडंट्स कदाचित महिनाभरच इथे राहतील. महिनाभरात ह्या प्रोसिजर्स तुम्ही किती वेळा पाहणार आणि किती संख्येने किती लक्षपूर्वक पाहणार. त्याच्याऐवजी असे व्हिडिओ जर करून ठेवले तुम्ही जिथे जिथे जाल तिथे तर तुम्हाला ते रिपीटेडली पाहता येतात.